माळशेज घाटामधल्या करंजाळे या ठिकाणी रस्ता खचला आणि घाट मार्ग सध्या बंद ठेवण्यात आलाय। त्यामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना खिरेश्वर पिंपळगाव जोगा धरणाच्या बॅकवॉटर लगतच्या पर्यायी मार्गाने सध्या प्रवास करावा लागतोय। मात्र या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे। ठिकठिकाणी प्रचंड मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरतीये। पर्यटनाला चालना देण्याच्या घोषणा जरी केल्या जात असल्या तरी पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गाची ही जी दुरावस्था आपण बघतोय, अर्थातच पर्यटकांचा हिरमोड झाल्याची स्थिती आहे। अत्यंत भयंकर असा हा रस्ता आपण बघतोय। रस्ता कुठे दिसतच नाहीये, केवळ खड्डे आणि खड्डेच या ठिकाणी दिसून येत आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी उघड्यावरती कचरा टाकणाऱ्यांवरती कारवाई तसंच सीसीटीव्ही निगराणी आणि संवेदनशील ठिकाणं स्वच्छ ठेवण्याचे स्पष्ट असे आदेश दिले आहेत। मात्र या आदेशानंतर दादर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरती कचऱ्याचे मोठे ढीग साचलेले दिसतात। नागरिक सर्रासपणे या ठिकाणी कचरा टाकत असल्याचे चित्र आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी कारवाईसाठी महानगरपालिकेचा एकही कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित नाही आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। महानगरपालिकेकडून कडक आदेश देण्यात आले आहेत प्रत्येक अधिकाऱ्यांना की ज्या ठिकाणी कचरा दिसेल ते पण मुख्य रस्त्यावरती आणि ज्या ठिकाणी जर नागरिक कचरा टाकत असतील तर त्यांच्यावरती कारवाई करा। पण सध्या मी दादर रेल्वे स्थानकाला जो रस्ता जातो प्रमुख त्या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती इकडे सध्या आपल्याला कचरा हा पाहायला मिळतोय। महानगरपालिकेकडून कालच आदेश देण्यात आले होते। स्वतः आयुक्त अश्विनी भिडे यांनी बैठक घेतली होती आणि ज्या ठिकाणी नागरिक कचरा फेकत असतील त्यांच्यावरती 500 रुपये दंड मारा असं। पण या मुख्य रस्त्यावरतीच आपल्याला सध्या कचराच्या ढीग हा पाहायला मिळतोय। सध्या इकडे पुरा खड्डा पडलेला आहे। इकडे सर्व आता डेंग्यूचा प्रॉब्लेम चालू आहे, मलेरिया चालू आहे। उद्या जर इकडचे जे मॉलवाले आजारी पडला तर याला जबाबदार कोण? आणि हा एक दिवसाचा नाही, डेली चालू असतो। गाडी केव्हाही येते, त्यांना वेळ नाही यायला। सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही गाडीने कचरा काढते। अगर हे रस्त्यावरचे आता फुटपाथ पुरा जाम आहे, पब्लिक चालणार कुठून? त्यामुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्याच आदेश आता जर खालचे अधिकारी आणि कर्मचारी पाळत नसतील तर यावरती आता काय पुढच्या अधिकारी लोक काय याच्यावरती निर्णय घेतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील। कॅमेरामन अनिल संगारेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।